कांग्रेस विधायक नाना पटोले ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान चुनाव आयोग और राज्य सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि वर्तमान में चुनाव आयोग सत्ताधारियों के नियंत्रण में, साथ ही टीएन शोषण के समय चुनाव आयोग को जो स्वायत्तता और अनुशासन मिला था वह अब खत्म हो गया है। नाना पटोले ने आचार संहिता के बाद चुनाव आयोग द्वारा लिए गए निर्णयों को संदिग्ध बताते हुए सत्ताधारी और चुनाव आयोग पर लोकतंत्र का गला घुटने का दावा किया। गौर से सुनिए आखिर आगे और क्या कुछ कहा विधायक नाना पटोले इन्होंने। कसं आहे की निवडणुकांची जी काही आचारसंहिता जी असते, जे टीएन शोषणनी या देशामध्ये घालून दिलेली आहे आणि त्याला आपल्याला पाहिलं असेल की राजीव गांधीजींनी घटना दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला जी स्वायत्तता दिली ती स्वायत्ताच आता संपवली आणि निवडणूक आयोगच आमच्या खिशात आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहतोय। काल महाराष्ट्राच्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदा त्या ठिकाणीतून त्याला आरक्षणाच्या नावाने बाजूला ठेवण्यात आलं। माझा निवडणूक आयोगाला सवाल आहे आणि भाजपच्याही नेत्यांना सवाल आहे की महानगरपालिकाच्या निवडणुका आपण घेतल्यात, नगरपालिकांच्या निवडणुका घेतलात, नगरपंचायतच्या निवडणुका तुम्ही घेतलात, तर मग त्यावेळेस कुठं आरक्षण नव्हतं का? मग ह्या आरक्षणाच्या बिनानी निवडणुका घेतल्यात का? मग ह्या निवडणुका ते रद्द करणार आहेत का? या पद्धतीचं जे निवडणूक आयोगासारख्या व्यवस्थेने ज्याला निष्पक्षपणाने या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचं आपण संविधानिक अधिकार त्यांना दिलेत। पण आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीतला जे काही आपण चित्र पाहतो आहे, टप्प्याटप्प्याने निवडणुका घेऊन सत्ताधीशांना कसा फायदा देता येईल या पद्धतीचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे। आणि त्याच्याही नंतर फडणवीसांनी काल जाहीर केलं की आम्ही 29ही महानगरपालिका जिंकू आणि बंपर मेजॉरिटीत जिंकू, तर लक्ष्मी दर्शन करून जिंकवणार आहात का की मशीनमध्ये गडबड करून जिंकवणार आहात का? लोकांचा आशीर्वाद तुम्हाला नको काय? आणि एकीकडे महागाई, एकीकडे बेरोजगारी, शेतकऱ्यावर अन्याय होत असताना तुम्ही असा दावा कसा करू शकता? तुम्ही सरकारच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, फडणवीसाच्या सरकारच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड आहे, राग आहे आणि तरी हे दावा करतात। म्हणजे निवडणूक आयोग आणि सत्ताधीश मिळून दाल में काला नाही, डाळच लोकशाहीची काळी करायला हे लोक निघालेले आहेत।